आज आपण बनवणार आहोत चटणी। त्यासाठी घेतला आहे शेंगदाणे, कढीपत्त्याची पावडर आहे, हे शेवग्याच्या पानाची सुकवलेली पावडर आहे, सफेद तीळ आहेत, लसूण आहेत आणि चवीप्रमाणे मीठ। शेंगदाणे आधी भाजून घेऊया। शेंगदाणे एकदा आपण खरपूस भाजून घेऊया। आता आपण हे सगळे एकत्र करून घेऊया। चवीनुसार चटणी, थोडंसं मीठ टाकूया। आता ही आपली चटणी तयार झाली आहे। तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता।